यंदा मिरची पिकानं अनेक शेतकऱ्यांना चांगली आर्थिक कमाई करून दिली आहे। वेळेत केलेली मिरची रोपांची लागवड आणि बाजारात असणारी वाढती मागणी यामुळे शेतकऱ्यांना ही कमाई झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली इथल्या मनोहर किबिले यांनीही मिरची पिकानं अशीच कमाई करून दिली आहे। 1 एकर मिरचीच्या पिकातून 6 महिन्यांच्या कालावधीत त्यांना तब्बल 10 लाखांचा निव्वळ नफा मिळाला आहे। आज आपण त्यांच्या मिरची पिकाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी पन्हाळा तालुक्यातल्या कोडोली गावी जाऊया। मनोहर किबिले यांची एकूण 3.5 एकर शेती आहे। त्यापैकी 1.5 एकर क्षेत्रावर ऊस, 1 एकर क्षेत्रावर मिरची आणि उर्वरित 1 एकर कोरडवाहू आहे। वारणा कोडोली इथल्या खाजगी कंपनीत नोकरी करणारे मनोहर किबिले यांनी खाजगी नोकरीतील चढउतार ओळखून आपल्या वडिलोपार्जित शेतीत मागील वर्षापासून लक्ष घालायला सुरुवात केली। विविध शेती पिकांची माहिती घेऊन त्यांनी व्यावसायिक शेती करण्याचा निर्णय घेतला। यातून त्यांना उन्हाळ्याच्या दिवसात हमखास मागणी असणाऱ्या ओल्या मिरची पिकाची शेती करण्याचं लक्षात आलं। त्यानुसार त्यांनी आपल्या 2 मुलांच्या मदतीनं मिरचीचं पीक घेतलंय। मागील वर्षी पहिल्यांदाच शेती कामाला सुरुवात केल्यानं पहिल्यांदा केवळ 10 गुंठ्यावरच मिरचीचं पीक घेतलं। त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाची खात्री पटल्यानंतर यंदा जानेवारी महिन्यात मिरचीच्या क्षेत्रात वाढ करून 1 एकर क्षेत्रावर मिरचीची लागवड केली। हे करत असताना कोल्हापूर परिसरात कोणत्या मिरचीला मागणी जास्त आहे याचा विचार करून चवीला तिखट असणाऱ्या सितारा गोल्ड या ओल्या मिरचीच्या पिकांची लागवड केली। जानेवारी महिन्यामध्ये उभ्या आडवी नांगरट करून सरी सोडून घेतली। 4.5 फुटाची सरी सोडून घेतल्यानंतर त्यावरती बेसल डोस टाकून मल्चिंग टाकून घेतले व प्रत्येकी 1.5 फुटावरती रोपांची लागण केली। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तिखट मिरचीची मागणी जास्त असलेली लक्षात आल्यानंतर आम्ही सितारा गोल्ड मिरचीची लागण करायचे ठरवले व 1 एकर क्षेत्रामध्ये एकूण 6000 रोपं आमच्याकडे आता आहेत। रोप लागणीनंतर वेळोवेळी लागणाऱ्या आळवण्या, विद्राव्य खते यांच्या गरजेनुसार मात्रा दिल्या। त्यानंतर फुलकळीच्या वेळी कीटकनाशकाची फवारणी केली। 45 दिवसात पहिला तोडा सुरू झाला। पहिल्या तोडाला जवळपास 1.5 टन मिरची निघाली। ही सर्व मिरची त्यांनी विविध ठिकाणच्या मार्केटचा अभ्यास करून मागणी पुरवठ्याचा विचार करून जवळच्याच वडगाव मार्केटला पाठवण्याचा निर्णय घेतला। एका ठिकाणी तोडा केल्यानंतर त्या ठिकाणची मिरची पुन्हा 10 ते 12 दिवसांच्या अंतरानं तोडण्यास येते। आतापर्यंत 10 तोडे निघालेत। प्रत्येक तोड्याला सरासरी 2 टन मिरची निघाली असून त्याचे सरासरी 65 रुपये किलो या भावाने 13 लाख रुपये किबिले यांना मिळालेत। ह्या प्लॉटमध्ये पक्षी थांबा आम्ही केल्यामुळं आळीवर आम्हाला औषध फवारणी करावी लागली नाही। पक्ष्यांची संख्या वाढली, बागेमध्ये पक्ष्यांच्या कोट्यांची संख्या वाढल्यानंतर बागेमध्ये किंचितही आळीवरचं आम्ही औषध मारलं नाही। त्याच्यानंतर योग्य खताचा वापर केला, विद्राव्य खतं दिलीत। फुलकळीला सुरुवात झाल्यानंतर कीटकनाशकासाठी योग्य ती फवारणी घेतली आणि पहिल्या 45 दिवसानं पहिला तोडा झाला। 1.5 टनाचा तोडा झाला। त्याच्यानंतर प्रत्येकी 12 दिवसानं तोडे होत गेले। तोडा दररोज चालू असतोय आणि आज तोडलेल्या मिरचीच्या ठिकाणी परत यायला एक 12 ते 13 दिवसाच्या पुन्हा तिथं तोड चालू करायला लागते। 10 मजूर कामाला असतात आणि आत्तापर्यंत 10 तोडे झालेले आहेत आणि 10 तोड्यामध्ये सरासरी 2 टनाच्या पुढं ॲव्हरेज निघालेलं आहे। असं टोटल एकूण प्लॉटचं आत्तापर्यंतचं 20 टनाचं मिरची आपण काढलेली आहे आणि दररोजची मिरची वडगाव मार्केटला आम्ही पाठवतोय। आम्हाला इथून सोयीस्कर पडते आणि अंतर कमी पडते आणि कोल्हापूर मार्केट आणि वडगाव मार्केटमध्ये जर बघितलं तर कर्नाटकची मिरची कोल्हापुरात आल्यानंतर दर कोसळतात। त्याच्यानं वडगाव मार्केट आम्हाला योग्य पडते आणि चांगला दर मिळतोय आम्हाला। मिरची पिकाचा तोडा सुरू झाल्यानंतर दररोज तोडणी करावी लागते। त्यामुळे किबिले यांनी गावातीलच महिला मजूर या कामासाठी घेतलेत। जवळपास 10 महिला मिरची तोडणीसाठी त्यांच्याकडे आहेत। किबिले यांना मिरची पिकासाठी आलेल्या खर्चात मजुरीचा खर्च अधिक आहे। आतापर्यंत 3 लाख रुपये मिरची पिकासाठी किबिले यांना खर्च करावे लागलेत। यामध्ये पूर्व मशागत, खते, औषधे, रोपं, मजुरी, मल्चिंग, ठिबक यासारख्या विविध घटकांचा समावेश आहे। त्यामुळे मिळालेल्या 13 लाख रुपयातून खर्च वजा करता त्यांना 10 लाख रुपये निव्वळ नफा मिळालाय। वडगाव मार्केटला हायेस्ट रेट आम्हाला 85 रुपये पर किलो मिळाला। सरासरी 65 रुपये पर किलो बसला। 20 टनाचा जर हिशोब केला तर 13 लाख रुपये होत्यात। 3 लाख रुपये मजूर, औषध आणि इतर खर्च धरला तर 10 लाख रुपये निव्वळ नफा आम्हाला राहतोय। आत्तापर्यंत ह्या बागेसाठी एकूण 3 लाख रुपये खर्च आला। त्यापैकी
1.25 लाख रुपये हा मजुरांचा खर्च झाला. 75,000 एक कीटनाशक आणि खतांचा खर्च आला आणि 1 लाख रुपये मल्चिंग, ठिबक, इन्सेक्ट नेट आणि इतर तारकाठी याच्यासाठी खर्च झाला. असा टोटल आमचा 3 लाख रुपये खर्च झाला. मनोहर किबिले यांना त्यांची दोन्ही मुलं शेती कामासाठी मदत करतात, त्यामुळे त्यांना त्यांची नोकरीही व्यवस्थित सांभाळता येते. त्याचबरोबर महिला मजुरांची या कामासाठी गरज भासत असल्यानं त्यांच्याकडून व्यवस्थित काम करून घेण्यासाठी त्यांच्या पत्नीचीही मोलाची मदत होतीये. सेकंड इयरला आहे. शेतीची आवड असल्यामुळे कॉलेज बघत मी शेतीमध्ये रस दाखवत घरांच्या बरोबर शेतीमध्ये मदत करतोय. दररोज दुपारी 3 वाजता कॉलेजवरून आल्यानंतर मिरचीच्या प्लॉटमध्ये येऊन तुटलेली मिरची वर नेणे व ती सॉर्टिंग करणे यात मी मदत करतोय. आमच्याकडे सर्व महिला कामाला येतात मिरची तोडणीसाठी. त्यांच्या प्रत्येकीला काही नाही काहीतरी घरी अडचणी असतात. त्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांच्याकडून मी मिरची व्यवस्थित तोडून घेते. एकूणच मनोहर किबिले यांनी त्यांच्या कुटुंबाच्या मदतीनं शेतीत व्यावसायिक हेतीनं सुरू केलेली वाटचाल यशस्वी झाली आहे. शेतीचा फारसा अनुभव पाठीशी नसताना देखील त्यांनी योग्य ती माहिती घेत नव्यानं सुरू केलेली शेतीतील वाटचाल परिसरातील शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरतीये. राजेंद्र हंकारेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, कोल्हापूर.